तर नमस्कार गाईज, तुमचे उपकार आहेत माझ्यावरती. तर आता आम्ही चालले गणपती बाप्पाच्या आगमनाला. तर माझा मित्र आहे, त्यांनी मला मेसेज केला होता का आज ये म्हणून. तर तुम्हाला चेहऱ्यावरूनच समजत असेल एकदम मी थकलोय. आता मी गेलो होतो मुंबईला, थोडा माझा काम होता अर्जंटमध्ये. तर तुम्हाला सांगते मी आता वाजले असतील 10. तर जसा आलोय तसाच घाईमध्ये मी कुठे राईड मारायचं आहे का, तर तसंच आता मी घाईमध्ये चाललोय आगमनाला. तर तिथे जाऊन मी आपली गाडी पण धमाका देणार आहे. त्यांचा DJ आहे तिथेशी. तर त्यांनी मला सांगितलं आहे 6 बेस आणि 6 टॉप आहे, आणि माझ्या गाडीमध्ये 4 बेस आणि 4 टॉप. आणि तुम्हाला तर माहिती आहे आता DJ असतं शेवटी, किती काय तरी पण त्याला जी लाईट आहे ती लाईटीपेक्षा पण तुम्ही बोलू शकता जी सर्वात जास्त ताकद ही जनरेटर देतो. तसं त्याच्या DJला जनरेटर आहे, आणि आपल्या काही एवढ्या बॅटरी आहे, ते काय करणार आहेत. पण आज बघूया, आज मी फुल ताकद दिशी DJ वाल्याला हरवण्याचा आज पूर्ण प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही पण नक्की बघा, तर कुठे जाऊ नका, तर तुम्ही कंटिन्यू राहा. तर चला भेटतो तुम्हाला तर मी डायरेक्ट DJ वाल्याजवळ गेल्यावरती. तर गाईज आता आम्ही आलोय. तर मला तर आता आवाज येतोय, तुम्हाला येतोय का? तर त्यांनी जो मला सांगितला होता का त्याचा फक्त DJ आहे, आता त्याचा DJ सोबत मला नाशिक ढोलचा पण आवाज येतोय. म्हणजे मी जे विचार करून आलो त्याच्या डबल आता मला पूर्ण ताकद लावायला लागणार आहे. बँजो पण आहेत ते बघा गणपती बाप्पा. अरे आम्ही थोडा मागे पडलो, थोडा मागे झाला आम्हाला. परफेक्ट आहे. तर आता आम्ही आता परफेक्ट दिसत आता एकदम परफेक्ट दिसत. गाडीवाले पण मागून जरा त्रास देत आहेत, साईडला लावतो मी. आणि आता DJ सोबत नाशिक ढोलवाले पण माझ्या टक्करला आहेत. तर दोघांनाच टक्कर देणार आहे मी, फुल ट्राय देणार आहे. तर आता मी भेटतो तुम्हाला. पेट्रोल होतं गाडीमध्ये, तर जाऊ. तर गाई तिथं आता पाऊस आलाय, तर त्याच्यामुळे जरा आता मी साईडला उभा राहिले, पाणी जाण्याची वाट बघतोय. पाऊस गेला तर लगेच मी धमाका उघडणार आहे आपला. तर काही तिथं आता पोलीस आलं होतं. तर जे आपल्या मंडळाचा माणूस आहे त्यांनी मला सांगितलं का गाडी आपली पुढं नेऊन लाव. तर आम्ही पुढं लावले, तर आपला गणपती आलेलाच आहे पाठीमागे. तर तिथं गेलो आता आपण का लावणार आहे 10 मिनिटाचा धमाका देऊनच जाणार आहे. आता मी पाऊस पण गेलाय. गाडी इथे लागले. इथे समोर लेफ्ट साईडला गणपती आहे, दोस्त पण आहे. गणपती येतोय, थोडा टाइम लागेल. गणपती ऑन द वे. काम चालू गाडी झाले. देखते पृथ्वी शेठ काहीतरी बोला ब्लॉग मध्ये, बोल ना काहीतरी. काय ब्लॉग काय देशील तू? मेसेज काय देशील ब्लॉग वाल्यांना आमच्या? गणपती बाप्पा मोरया. ओके.
तर गाईच आजचा दिवस दुसरा आहे आणि तुम्हाला तर मी बोललो होतो का तिथं मी गाडी वाजवतोय, पण तिथं पोलिसांचा सीन होता. आपण काय असंच हार मानली नाही. जिथं त्यांचा मंडप आहे आपला तिथं आपण थांबून गाडी वाजवली आणि पाऊस तर तुम्हाला दाखवलाच होता मी. तर आजचा दिवस दुसरा आहे. आता दुसऱ्या गणपतीचं आगमन आहे. तर मित्रांनी मला फोन केला होता ये, तर आपण आता तिथं पण चाललोय. तर तिथली पण पब्लिक तुम्हाला मी आता दाखवणारच आहे. नंतर बोलतो. पहिले मला सांगतो तुम्हाला मी कशी वाटली खली आपली. माणूस बघितल्यावरती आपल्याकडे हसायलाच पाहिजे. तो जर मेलेला जरी असेल ना तरी पण तो दुःखामधून सुखामध्ये येणार असा आपला चेहरा आहे. बघितल्यावरती स्माईल त्याची पाहिजे म्हणजे पाहिजेच, आहे का नाही? बरोबर बोलतं का नाही मी? तर काही सुद्धा आपली गाडी वाजवून झाली आणि जो तुम्हाला कालचं आणि आजचं जे गणपतीच्या जे आगमनाला आपण गेलो होतो तर त्या मी ड्रोनच्या फुटेज पण टाकणार आहे. त्या पर तुम्ही बघा. जी कालची ती आपण अगोदर टाकलीच आणि जी आताची आहे ती पण आपण आता टाकतोयच. आणि सर्वात मेन जो ड्रोनला मी पैसे खर्च केलेले आहेत ते वसूल होत आहेत ना आपलं. मला तर वाटतंय कारण का माझं तर मन एकदम प्रसन्न होतं ड्रोनचे फुटेज बघितल्यावरती. कारण का आपण तर एवढ्या ढगामध्ये जाऊ शकत नाही, पण जो ड्रोन आहे तो वर जाऊन जे आपल्याला व्ह्यू आहे ते दाखवतोय तो, तर त्याच्याने जे मन आहे तो आपला एकदम प्रसन्न होतोय. तर गाईज तर आता ड्रोनच्या फुटेज बघा आणि आपण आता इथेच थांबतोय. तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण थोडं अजून काहीतरी आता वेगळं करूया. चला बाय. अरे थांबा थांबा केलं का तुम्ही? जाऊ नका परत या थांबा. आपला पहिला मेन तर वस्तू बघून जा. आतमधून पण, बाहेरूनच किती बघणार तुम्ही, आतमधून पण बघा.